लेखणी। आज आपल्यामध्ये आणखीन एक मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे, माननीय सिद्धार्थ वावळ सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। सिद्धार्थ वावळ एक असं व्यक्तिमत्व आहे, सर 2 मिनिटं उभे राहा, या स्टेजवरती या सर, प्लीज प्लीज। सिद्धार्थ वावळ एक असं व्यक्तिमत्व, ज्या वेळेला मुलींना शाळा शिकण्यासाठी विरोध होत होता, सर येणेरेचे आहेत, नारायणगाव इथलं जुन्नर तालुक्यातलं ठिकाण, तर सरांचे वडील शिक्षक होते आणि त्यांनी पहिली म्हणजे हॉस्टेल वसतिगृह आणि तिथे मुलांना शिक्षण आणि त्या वसतिगृहामध्ये राहणं हे करायला पण माझ्या मित्रमैत्रिणींना जिगर लागतो। स्वतःची 2 मुलं असतील ना तर ती पोचता पोचता त्यांचं आयुष्य जातं, बरोबर। मग हे यांच्या वडिलांनी आज एवढ्या मुलांना शिक्षण दिलं। मी फार फार सरांची म्हणजे खरंच मला प्राऊड आहे यांच्या वडिलांबद्दल। आणि सर ही सोशल फील्डमध्ये फार अग्रेसर आहेत आणि या अशा वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं फार मोठं योगदान असतं। मी फार ऋणी आहे सरांची की कार्यक्रम फक्त कार्यक्रम करणं फार कठीण आहे मित्रमैत्रिणींनो, पण कार्यक्रम शेवटपर्यंत व्यवस्थित नेणं त्याला सपोर्ट सिस्टीम लागते, ती सिद्धार्थ वावळ सरांची असते। आणि आता सरांना मी स्पीच द्यायला माईक देत आहे। थँक्यू सुरेखा मॅडम। सुरेखा मॅडम माझ्याबद्दल फारच जास्त बोलल्या। ॲक्च्युली त्यांनी माझ्या वडिलांना पाहिलं देखील नाही तरी त्या माझ्या वडिलांबद्दल इतकं भरभरून बोलतात। माझे वडील 1965 ते 75 ह्या कालावधीत तालुका जुन्नर जिल्हा पुणे काटेडे इथले सरपंच होते। ज्या काळामध्ये आपल्या समाजाची परिस्थिती फारच हलाखीची होती, त्या काळात आम्ही सरपंचगिरी केली। ॲक्च्युली ते सर्व श्रेय आम्ही आमच्या आजोबांनाच देतो, कारण त्या काळात माझे आजोबा हे म्हणजे जनावरांचा व्यवसाय करायचे आणि त्यांनी त्यामधनं भरपूरच पैसा कमवला त्या काळामध्ये। त्यामुळे म्हणजे जे काय आहे ते आमच्या वडिलांना वडिलोपार्जित आलं आणि माझ्या वडिलांचं वडिलोपार्जित माझ्यापर्यंत आलं आहे। इथे उपस्थित बसलेले सर्व मान्यवर मंडळी, तसेच ज्या व्यक्तीच्या तुम्ही वाढदिवसासाठी जमा झाले आहात, ती अत्यंत 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 अशी फार म्हणजे त्यांना समाजाबद्दल फार संवेदनशीलता आहे आणि त्या समाजा कार्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत स्वतःला वाहून घेत आहेत। तसेच त्यांचे बंधू हे देखील त्यांच्या बरोबरीने कार्य करत आहेत आणि त्यांनी मी जो स्टेजवरती आता उभा आहे त्याचे सर्व श्रेय मी त्यांनाच देतो। कारण मी जर इथे उभा राहिलो तर गेल्या वर्षाच्या वाढदिवसाला तुम्ही असाल तर तुम्ही पाहिलं असेल की मी 2 शब्द देखील बोललो नाही। मॅडम माझ्या हातात स्पीकर देत आहेत, अहो बोला बोला 2 शब्द बोला, परंतु मला ते काही शक्य झालं नाही। परंतु त्यांनी ह्या वर्षभरात मला इतकं टॉर्चर केलं, म्हणाले बघा सर, तुम्ही जर ह्या वर्षी माझ्या वाढदिवसाला माझ्याबद्दल 2 शब्द नाही बोलू शकलात तर मला फार वाईट वाटेल। मी प्रयत्न करतोय बोलण्याचा। सुरेखा मॅडमला मी 2020 पासून ओळखतोय। त्यांच्या मिस्टर अक्षरशः त्यांना चालता येत नव्हतं, त्यावेळेस त्यांनी मिस्टरांची इतकी सेवा केली। तसेच फॅमिलीसाठी त्यांचे फार फार मोठे योगदान आहे। त्यांचे बंधू इथे बसले आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी फार केलं। म्हणजे इतका मी फक्त 6 वर्षापासूनच त्यांच्या फॅमिलीशी परिचित असून देखील मी सर्व काही पाहिलं आहे आणि त्यांनी फॅमिलीसाठी भरभरून केलं, करत राहणार। म्हणजे त्याचा अभिमान वगैरे असा नाही आहे, परंतु त्यांना आनंद आहे। त्यांना वाटतं की आपण फक्त माझ्या फॅमिलीसाठी, म्हणजे त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठीच करावं असं नाही, परंतु इतरांसाठी करावं, इतरांनाही आपण आपल्या बरोबरीने घेऊन चालावं, हे त्यांचं फार मोठं योगदानच आहे। आणि त्यांना ह्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे भरभरून शुभेच्छा। त्या अशाच आनंदित राहो, त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभो, ही माझी शुभेच्छा। थँक्यू मॅडम। सरांचा सुधीर गडांकुश स्टेजवरती आहे, अरे सत्कार करायचा आहे, ये। हां
सुधीर गडा, मी मोठी आहे सर घरामध्ये, आणि माझ्या पाठचा भाऊ सुधीर गडांकुश, त्यांच्या मिसेस आलेल्या आहेत, सारिका गडांकुश, यश गडांकुश, प्रज्ञा. हां भाऊ सरांचा सत्कार कर. मित्रांनो टाळ्या वाजवा, ज्याचा सत्कार होतोय ती फार मोठं दांडगी व्यक्तिमत्व आहे. जिथे पैशाची लढाई थांबते तिथे हे व्यक्तिमत्व वरती काढतं त्या व्यक्तीला. फार कमी लोक असतात. आणि थँक्यू व्हेरी मच सर, आज फार छान बोलले तुम्ही, आज फार छान बोलले. बोललं पाहिजे, बोलल्याने कोणत्या आजार होणार नाहीत.